पण त्यांची मागणी आहे सी फॉर्म द्या म्हणून. नाही मी कार्यकर्ते असतात अनावर पक्ष एकाच वेळेस सगळ्यांना संधी देऊ शकतो. पण आक्रोश सगळ्यांचा आहे त्याच्यासोबत. आपण बघतो की आता कार्यकर्ते आधी तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे नेमकं सुरू काय आहे. तर इच्छुक उमेदवार होते ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, काल फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्यांचा हा आक्रोश बघायला मिळतोय. स्थानिक नेत्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे असा आक्रोश या सगळ्यांचा आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांना उमेदवारी दिली नाही पण जे भाजपचे 20-20 वर्ष कार्यकर्ते आहेत त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. संजय केनेकर आले, त्यांनी या सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. एक इच्छुक उमेदवार असा होता ज्याला उमेदवारी देणार म्हणून सांगितलं 2 वाजेपर्यंत पण दिली नाही. त्याला मात्र तो ऐकत नव्हता शेवटपर्यंत म्हणून त्याला ते सोबत घेऊन गेलेले आहेत. संजय केनेकर हे सगळ्यांना समजवायला आलेले होते, प्रसार माध्यमांशी सुद्धा बोलले आणि या सगळ्या नाराजांचा आक्रोश मी समजू शकतो अशी भूमिका त्यांनी प्रसार माध्यमांवर मांडली. एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर फाळे आणि उल्हास साळवे बरं का. यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं साहेब. काय भेटलं? फक्त पिया म्हणून तिकीट कापलं सावेनी. तुम्हाला भाजपची चिंता नाही का? सावेला परत उभा राहायचं नाही का? भारतीय जनता पार्टी सावेला पुढे जनताची पार्टी नाही, बापाची पार्टी, फक्त वंजारींची एक पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? आम्ही चटाई उचलायचं का? चटाई उचलणार आहोत का आम्ही? 20-20 वर्ष काम केलं, काय उपाशी तापाशी अजून 5 असताना रात्रंदिवस या माणसाच्या मागे सर्व वारकरी संप्रदाय, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला मंडळ या माणसाच्या नाव घराघरामध्ये आणि हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हे यांना भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ आम्ही. ह्या भागवत कराडने बीडचा पॅटर्न संभाजीनगरमध्ये आणण्यास सुरुवात केलेली आहे. याने फक्त वंजारी मराठा वाणी असा भेद तयार केला आहे तिथे आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढचं भविष्य आमचं अंधकारमय दिसतंय. त्यामुळे आम्हाला भागवत कराडशी विशेष नाराजी आहे. भागवत कराडने हे करायलाच नाही पाहिजे होतं. हे फडणवीस साहेबांपर्यंत जायला पाहिजे. बीजेपीला यांनी जे बीजेपी वाढवलं मोदी साहेबांच्या नावावर, फडणवीस साहेबांच्या नावावर आम्ही मतं देतोय. या लोकांना हा तर राज्यसभेवर आला कराड, हा तर निवडून पण येऊ शकत नाही. हा याने नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवा. याची जी कॅपॅसिटी आहे एका नगरसेवका एवढी सुद्धा नाहीये. राजकारणी लोकांच्या मुलांना तिकीट नाही जे वरून हे काय सांगते. एका घरामध्ये 2-2 राजकारणी सांगा. एका घरात 2 राजकारणी आम्हाला अधिकार नाही का तिकीट घ्यायचा, आम्हाला अधिकार नाही का लढायचा, सगळ्यांना अधिकार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय का असा प्रश्न करत आक्रोश केला जातोय. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेल्या उमेदवारांनी, नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपवर शरसंधान साधलेलं आहे, स्थानिक नेत्यांवर शरसंधान साधलेलं आहे. देवेंद्र भाऊंना जर हे कळलं तर ते नक्की ऍक्शन घेतील. भागवत कराड आणि अतुल सावेंवर या दोघांनी मिळून आपल्या नातेवाईकांना जातीच्या आधारावर, नातेवाईक आहेत या आधारावर तिकीट दिलेलं आहे. त्यांचं काहीही पक्षात काम नाही. भाजप हा जनतेचा पक्ष आहे ना, मग असं कसं काय भाजप करू शकतं? अशा प्रकारचा प्रश्न या सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय. हे जरी सामान्य कार्यकर्ते असले तरी देखील 20-20 वर्ष त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे. यातले काही जण असे आहेत ज्यांना स्थानिक नेत्यांनीच तुम्हाला एबी फॉर्म मिळणार आहे, तुमचं नाव निश्चित झालेलं आहे असं सांगितलं, पण दुपारी 12 नंतर 1 नंतर त्यांचे फोन घेणं बंद केलं. आयत्या वेळी त्यांचं तिकीट कापलं आणि त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत, संताप व्यक्त करतायत, आक्रोश व्यक्त करतायत. आज त्यांनी भागवत कराड आणि अतुल सावेंची गाडी अडवली, त्यांचा ताफा अडवला. अतुल सावे यांना तर पोलिसांच्या बंदोबस्तात तिथून काढता पायी घ्यावा लागला, कारण या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं अतुल सावे आणि भागवत कराड यांच्याकडे नव्हती. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. अविनाश, मागचा 1-1.25 तास
हा आक्रोश अख्खा महाराष्ट्र बघतो आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडतंय? अविनाश, आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। मात्र छत्रपती संभाजी आपण जर बघितलं सुवर्ण तर भाजप कार्यालयामध्ये कालपासूनच सगळा गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। फक्त आजच नाही, काल देखील काही या ठिकाणी इच्छुक उमेदवार जे होते ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या उमेदवारांनी याच भाजप कार्यालयामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा देखील प्रयत्न केला होता। तर आज देखील तोच प्रकार पुन्हा एकदा या ठिकाणी घडलेला आपल्याला दिसून येतोय। बदाने पाटील हे भाजपचे आणि संजय केनेकर यांचे अतिशय निकटवर्ती आहेत। त्यांना आम्ही तुम्हाला तिकीट देणार आहोत असं सांगितलं होतं, मात्र शेवटच्या क्षणाला बदाने पाटील यांचं तिकीट काटण्यात आलं, त्यामुळे ते नाराज होते। आणि आपण जर बघितलं तर ते सकाळपासूनच भाजप कार्यालयात या ठिकाणी दाखल झाले होते। तर काल रात्रीपासून काही महिला ज्या होत्या त्या महिला देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या होत्या। सकाळी भागवत कराड ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांना देखील घेराव टाकण्यात आला। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर जेव्हा संजय केनेकर आले त्यावेळेस धाय उकलून हे संपूर्ण इच्छुक कार्यकर्ते ज्यांच्यावर अन्याय झाला असं ते समजतात ते कार्यकर्ते त्यांच्या गळ्यात गळा टाकून रडत होते। या ठिकाणचं जर वातावरण आपण बघितलं तर भाजपाने अनेक इच्छुक भाजपकडे होते, त्या इच्छुकांना तिकीट मिळालं नाही, त्यातूनच हे संपूर्ण जे कार्यकर्ते ते नाराज आहेत। आणि काही जणांनी तर या ठिकाणी डिझेल टाकून जाळून घेण्याचा देखील प्रयत्न केला, आत्मदहनाचा देखील इशारा दिला। तर काही महिला आपण जर बघितलं तर बुरळ येऊन देखील पडल्या होत्या। आता आपण जर बघितलं तर भाजप कार्यालयामध्ये या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलिसांनी अतिरिक्त कुमत या ठिकाणी मागवलेली आहेत आणि संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर हा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण कालपासूनच भाजप कार्यालयात जे गोंधळ राडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। उद्विग्न प्रतिक्रिया, संताप, ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांचा हा संताप आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। आणि त्यातूनच आता पोलीस देखील सतर्क झालेत आणि कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। भाजप कार्यालयात कालपासूनच हा संपूर्ण गोंधळ सुरू होता। तर मध्यरात्रीपासून काही महिला ज्या आहेत त्या देखील उपोषणाला बसलेल्या होत्या, त्यांना देखील समजवण्याचा प्रयत्न सकाळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष शितोळे असतील यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्या देखील समजल्या नाही। त्या महिला देखील इथंच उपस्थित राहिल्या। त्यानंतर बदाने पाटील आले, त्याच्यानंतर भागवत कराड देखील त्यांची समजूत काढण्यासाठी आले, परंतु या संपूर्ण जमावाने भागवत कराड यांना देखील घेराव घातला। आणि आता ज्यावेळेस संजय केनेकर आमदार आहेत त्यांचे निकटवर्ती बदाने पाटील मानले जातात, ते बदाने पाटील देखील या ठिकाणी पोहोचले आणि बदाने पाटील या ठिकाणी होते। केनेकर जेव्हा आले तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये गळा टाकून अक्षरशः धाय उकलून ते रडले। आणि त्यानंतर केनेकर जे आहेत त्यांनी बदाने पाटील यांना गाडीमध्ये घेऊन आता ते इथून निघून गेलेले, त्यामुळे कुठेतरी शांतता पाहायला मिळते। पण संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर तणावपूर्ण ही शांतता आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। कारण फक्त विरोधच नाही, सुवर्ण फक्त विरोधच या ठिकाणी दिसत नाहीये, तर आत्मदहनाचा आपल्या समोर ही परिस्थिती सगळी आपण पाहिली आणि आपल्या माध्यमातून आपण ती प्रेक्षकांना दाखवली। मागचे 1-1.25 तास ही सगळी तणावाची आणि आक्रोशाची परिस्थिती होती। मग अविनाश, अतुल सावे असतील किंवा भागवत कराड असतील, ते काही उत्तर या सगळ्या प्रश्नांना देऊ शकले नाहीत का? ते प्रसार माध्यमांशी पण बोलले नाहीत का? आणि ते या सगळ्या नाराज कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलले नाहीत का? नक्कीच सुवर्ण, आपण जर बघितलं तर नाराज कार्यकर्त्यांसोबत बोलण्याचा त्यांचा कालपासूनच तसा प्रयत्न सुरू आहे, मात्र हा प्रयत्न असफल होताना आपल्याला दिसून येतोय। जर संजय केनेकर यांनी देखील बदाने पाटील यांच्यासोबत भाजप कार्यालयामध्ये ते घेऊन गेलेत आणि भाजप कार्यालयामध्ये काही रूम या ठिकाणी बनवलेला VIP कक्ष असेल त्या कक्षामध्ये ते घेऊन गेले, मात्र त्या कक्षामध्ये देखील मोठा मॉब जमा झाला आणि त्याचे काही दरवाजे देखील तुटले। तिथं त्यांना काही अवघे काही सेकंद समजून सांगितलं आणि त्यानंतर ते गाडीत बसून घेऊन गेले। भागवत कराड जे आहेत ते खासदार ते देखील या ठिकाणी समजवण्यासाठी आले होते, मात्र कुठल्याही परिस्थितीत हे कुठलेही नागरिक समजण्यास तयार नाही। आम्हाला सीट पाहिजे ही मुख्य त्यांची मागणी आहे। ज्यांना उमेदवारी दिली त्यांची उमेदवारी रद्द करून आम्हाला सीट द्यावा आणि आम्हाला उमेदवारी द्यावी असं त्यांचं स्पष्ट मत आहे। आणि त्यासाठी जे सगळे कार्यकर्ते आपण जर बघितलं तर आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भाजपा शहर जिल्हाध्यक्ष असतील, भागवत कराड असतील, त्यानंतर केनेकर असतील, यांनी सर्वांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय। कालपासून हा प्रयत्न चालू आहे, मात्र अजून तरी हा संपूर्ण प्रयत्न
सबल होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. कारण नक्की. उद्रेक जास्त आहे. एका वार्डातून 10 ते 20 उमेदवार जे होते ते इच्छुक होते आणि जे भाजपचे खास करून भाजपचे जे इच्छुक उमेदवार होते जे पहिल्यापासून एकनिष्ठ होते त्यांचं तिकीट डावलल्या गेलं. आम्ही अगदी. 20, 25, 30 वर्ष या ठिकाणी पक्षामध्ये काम करतो आहोत आणि आमचंच तिकीट या ठिकाणी काटल्या गेलं. त्यामुळं यांचा कुठेतरी उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन आलेल्या लोकांना तिकीट दिलं ना, जरी भाजपाने नातेवाईकांचं तिकीट काटलं, आमदार खासदारांच्या मुलाचं तिकीट काटलं असलं तरी या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिलं असा हा या संपूर्ण कार्यकर्त्यांचा आरोप आहे. आणि याच आरोपावरून आता हे 3 संपूर्ण महत्वाचे आरोप अनेक नाराज कार्यकर्त्यांनी केले. ते म्हणजे जातीच्या आधारावर तिकीटं दिली गेली आहेत, तिकीटं विकली गेली आहेत आणि स्थानिक नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीटं दिली आहेत असा आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे. आणि हे सगळं फडणवीसांपर्यंत पोहोचवणार आहोत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद अविनाश तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल.